महासागर न्यूज. नमस्कार मित्रांनो, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, जो केवळ राजकीय नसून भारताच्या भविष्याशी आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. नुकतीच दिल्लीमध्ये नीती आयोगाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. आणि या बैठकीनंतरची परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की भारत आता नवीन दिशा पकडत आहे. विशेष म्हणजे आज जेव्हा या जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला सर्वत्र अनिश्चितताचं वातावरण दिसतं. कुठेतरी युद्धाची ठिणगी पडली आहे, तर कुठे आर्थिक मंदीचं सावट आहे. अशा जागतिक अस्थिरतेच्या काळामध्ये देखील आपला भारत देश मात्र एका वेगळ्या उंचीवरती पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत अगदी ठळकपणे मांडले आहे की जगाच्या तुलनेत भारत एक ब्राईट स्पॉट म्हणून समोर आला आहे. पण हा प्रवास काही एका रात्रीत झाला नाही. त्यासाठी लागणारा दूरदृष्टिकोन आणि कठोर निर्णय घेण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टी आज केंद्र सरकार दाखवत आहे. या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू हा केवळ आर्थिक आकडेवारी नव्हता, तर विकसित भारत 2047 या मोठ्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणार होता. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं आहे की भारताचा हा विकास आणि प्रवास कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका पक्षाचा नसून यात प्रत्येक राज्याचा सहभाग देखील मोलाचा आहे. म्हणूनच त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत विकासाचा एक सामायिक अजेंडा तयार करण्यावरती भर दिला. जेव्हा आपण म्हणतोय की भारत आत्मनिर्भर बनतोय, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण केवळ आयात करणाऱ्या देशांच्या भूमिकेतून बाहेर पडून जगाला वस्तू पुरवणारा एक मोठा उत्पादक देश बनत आहोत. आता याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्रिमंडळानं एक अतिशय महत्त्वाचा ठराव मंजूर करून घेतला आहे. या ठरावामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात झालेल्या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे. अनेकांना असं वाटू लागलं आहे की केवळ राजकीय स्तुतिवंदन आहे, पण जर आपण वास्तववादी दृष्टिकोनातून पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आलेली क्रांती, पायाभूत सुविधांचा झालेला विस्तार आणि गरिबांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजना, या गोष्टीचा परिणाम आज जमिनीवरती दिसत आहे. या ठरावाचा मुख्य उद्देश सरकारचा आत्मविश्वास दर्शवणं आणि जनतेला हे सांगणं आहे की देशाची धोरणं योग्य दिशेने जात आहे. पण मग याचा आपल्याला काय फायदा? आपल्या सामान्य नागरिकांसाठी या बैठकीत घेतलेले निर्णय नेमके काय अर्थ ठेवतात? जेव्हा नीती आयोग केंद्र आणि राज्य सरकारांना एकत्र आणून एखादी योजना आखते, तेव्हा त्यांचे थेट पडसाद तुमच्या रोजगारात आणि उद्योगात उमटतात. जेव्हा सरकार देशातून गुंतवणूक वाढवण्यावरती भर देते, तेव्हा नवीन नोकऱ्या निर्माण होतात. जेव्हा सरकार डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करते, तेव्हा गावागावातील युवकांना घर बसल्या जगाशी जोडलं जाणं शक्य होतंय. थोडक्यात सांगायचं तर ही बैठक म्हणजे भारताच्या पुढच्या वाटचालीचा एक रोड मॅप आहे. ज्या प्रकारे भारत जागतिक मंचावरती आपली भूमिका ठामपणे मांडत आहे आणि त्याच वेळी देशांतर्गत आर्थिक शिस्त पाळत आहे, हे पाहता आगामी काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत. येत्या काळामध्ये राज्यांनी जर या विकास प्रक्रियेमध्ये पूर्ण ताकदीनिशी सहभाग नोंदवला तर भारताला विकसित राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शेवटी एवढंच सांगायचं आहे की ही बैठक केवळ सरकारी कागदापुरती मर्यादित नसून ती आपल्या सर्वांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या दिशेनं उचललेलं एक मोठं पाऊल आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळामध्ये भारताने ज्या प्रकारे आपली संयमित वाटचाल सुरू ठेवली आहे, ती खरोखर कौतुकास्पद आहे. तुम्हाला काय वाटतं? भारत 2047च्या आधी विकसित राष्ट्र बनेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.